कापूस हे यवतमाळ जिल्ह्यातलं एक मुख्य पीक. गेल्या काही वर्षात इथले शेतकरी कापसा इतका सोयाबीनचाही पेरा करू लागलेत. पण दोन्ही पिकातून म्हणावं तेवढं उत्पन्न मिळत नाही. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर राजेश चव्हाण आणि त्यांचा भाऊ गोवर्धन चव्हाण यांनी आपल्या पारंपरिक पिकातच काहीतरी नवं करण्याचा विचार केला. यासाठी त्यांना ॲग्रोवन बातमीपत्रातल्या यशोगाथांपासून प्रेरणा मिळाली. पारंपरिक पीक जसं सोयाबीन, कापूस हा रेग्युलर आपण घेत असतो. त्यानंतर एकदा मी साम टी व्हीवर हिचे मधुमक्का ची सक्सेस स्टोरी बघितली आणि ते मनात विचार आला की आपण सुद्धा हे मधुमक्का करू शकतो. आणि तसं मग कापसामध्ये आंतरपीक म्हणून मधुमक्का घेतलं आणि याचा असा चांगला फायदा झाला की माझ्याकडे असलेल्या गाई म्हशींना त्याचा चारा म्हणून मला उपयोग करता आला. गोवर्धन चव्हाण हे वाशिम इथं नोकरी करतात, पण नोकरी करताना आपल्या भावाला शेतीत नवनवे प्रयोग करण्यासाठी सातत्यानं मार्गदर्शन करतात. यंदा त्यांनी कोरडवाहू पिकांपासून मिळणारं उत्पन्न वाढवण्यासाठी आंतरपीक घ्यायचा निर्णय घेतला. कापसात 4 एकरांवर मधुमक्याचं उत्पादन घेतलं. मक्याचं पीक कमी दिवसात निघून जाणार होतं. शिवाय मक्याचा कापसावरील कीड नियंत्रणास फायदा होईल या विचारानं त्यांनी हा निर्णय घेतला. आणि या शेतीतनी काही पाहिजे तेवढं उत्पन्न न मिळाल्यामुळे आम्ही भावाने मला नाही का स्वीटकॉर्न मक्याचं सजेशन दिलं. हा मक्का लावण्यासाठी मी 4x2ची कपाशीची लावगण केली आणि या कपाशीच्या 4x2च्या लावगणीमध्ये 2 फुटाच्या याच्यामध्ये नाही का हे स्वीटकॉर्न मक्का लावली. ही मक्का लावताना नाही का खर्च मला एक साधारण 2 बाया लागल्या. तर बाकी काही नाही. खत वगैरे जे याला कापसाला देत होतो तेच खत औषध मक्याला पण गेलं. 4 एकरमध्ये जवळपास 30,000 झाड आहे आणि एका झाडाला 2 आणि 3 कणीस लागलेले आहेत. यापासून मला जवळपास 70 ते 75,000 कणीस निघणार आहे आणि याच्यातून मी 2,000 कणीस विकले. त्याला सध्याचे बाजारपेठेचा भाव 5 रुपयांनी मिळाला आहे. चव्हाण बंधूंना पारंपरिक पद्धतीनं कापसाचं एकरी 8 क्विंटल उत्पादन मिळतं. पण यंदा त्यांनी मक्याचं आंतरपीक घेतल्यानं मक्याचं उत्पादन दोन्ही पिकांचा खर्च काढून नफा देऊन जाणार आहे. कापसात मक्याची लागवड करण्यापूर्वी त्यांनी 4 एकरात 12 ट्रॉली शेणखत टाकलं. 5 जूनला 4 फूट बाय 2 फुटांवर कापूस लागवड केली. त्यानंतर 15 दिवसांनी म्हणजे 20 जूनला 2 फुटांच्या पट्ट्यात 1 फुटावर मक्याची लागवड केली. यासाठी एकरी 2.5 किलो बियाणाची गरज भासली. 4 एकरात मका लागवडीसाठी प्रत्येकी 4,000 अवघा 16,000 रुपयांचा खर्च आलाय. माझ्याकडे एक 10-12 म्हशी आहेत. त्या म्हशीसाठी मी दरवर्षी नाही का एक 2 ते 3 एकर हायब्रिड ज्वारी पेरत असो कडब्यासाठी. तर कडबा तर यावेळेस तर ज्वारी तर पूर्ण पावसामुळे गेल्यामुळे मला नाही का हे मका लावण्यासाठी खूप हे झाला. म्हणजे दुसरं काहीतरी लावा म्हणून मका लावली. या मक्यापासून मला एक चांगल्या प्रकारचा कडबा एक वर्षभर पुरेल असा मिळाला. बाबी मिळाला आणि 4 लाख 4 ते 4.25 लाख रुपये उत्पन्न एक पैसे पण मिळाले. अशी पारंपरिक शेती केल्यामुळे मला फायदा झाला. चव्हाण बंधूंना 4 एकर कापसातल्या मक्यापासून अंदाजे 70 ते 75,000 कणसांचं उत्पादन मिळणं अपेक्षित आहे. याची विक्री सध्या 5 रुपये नगाप्रमाणे सुरू आहे. म्हणजे यापासून त्यांना किमान 3.5 ते 4.25 लाख रुपये मिळणार आहेत. तर कडब्यापासून 30 ते 40,000 रुपये मिळतील. म्हणजे 40 लाखांचं उत्पन्न निश्चितपणे हातात येणार आहे. यासाठी आतापर्यंत आलेला 30 ते 40 हजारांचा खर्च वगळला तर 3.5 लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे. शिवाय कापसाचा खर्च देखील यातून निघेल. म्हणजे कापसाचं पीकही नफ्यात राहणार आहे. आंतरपीक म्हणून घेताना त्यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनचा एक हे झालं आणि त्यामुळे जी काही फवारणी करायची आहे ती सुद्धा कमी लागली. एकंदरीत जी काही आहे तर कापसाच्या जे हे करत होतो आपण फवारणी म्हणा किंवा निंदण हे सगळं त्याच्यामध्येच होऊन गेलं आणि त्यामध्ये एकरी साधारण मला 70 ते 80 हजार रुपयाचा जास्तीचा पैसा मिळाला. आणि फवारणीसाठी जे लागणारं कापसामध्ये सतत फवारणी करून जे हे राहतं त्यातही माझे बरेच पैसे वाचले. गोवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश चव्हाण आपल्या आईवडिलांसोबत शेतात राबतात. वेगवेगळे प्रयोग करत उत्पन्न वाढवण्याकडे त्यांचा कल असतो. मधुमक्यासाठी स्थानिक मार्केट उपलब्ध झालं तर आणखी फायदा होईल असं त्यांच्या आईचं म्हणणं आहे. आडपेठ आहे, माळाफुळात आहे. त्याच्यानंतर आम्हाला मार्केट जर जवळपास नाही त्याच्यानं थोडीफार अडचण येत आहे. तर त्याच्याकरता आम्हाला जर जागेहून आमचं हे माल उचलल्या गेला तर आम्हाला याचा फायदा चांगला होईल आणि पुन्हा आमची दगदग आम्हाला फार ते परेशानी आणण्याची
याची जास्तीत जास्त आहे. चव्हाण बंधूच्या या कामाची दखल कृषी विभागानंही घेतली आहे. येत्या काही दिवसात या भागात गटाच्या माध्यमातून मधुमक्याचं उत्पादन वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी मोठ्या शहरात पाठवणं सोपं होईल. आणि असं उभं स्टेट पीक असल्यामुळं काही त्याचा परिणाम झाला नाही कापसावर, आणि कापसाचं अपेक्षित त्याला उत्पन्न मिळणारच आहे. त्याचबरोबर त्यांच्या मक्याचं देखील त्यांना उत्पन्न मिळणार आहे चांगल्या प्रकारे. आणि ही एकट्याने शेतकऱ्याला लागवड केली असून दोंडा गावामध्ये आम्ही आत्मा योजनेअंतर्गत जवळपास बचत गटाच्या माध्यमातून 10-50 शेतकरी निवड करून जास्तीत जास्त कसं शेतकरी पर्वत करता येईल या लागवडीसाठी आम्ही असं प्रयत्न करू. आणि कृषी विभागाच्या मार्फत त्यांना संपूर्ण सहकार्य राहील. आणि जवळपास यांना एकट्याने लागवड केल्यामुळे जवळपास बाजारपेठेची व्यवस्था नाही, आणि जास्त जर जास्त शेतकऱ्यांनी जर लागवड केली मक्याची तर जास्तीत जास्त खर्च मार्केटला नेता येईल असा प्रयत्न करू. विदर्भात कोरडवाहू क्षेत्र असल्यानं मिळणारं उत्पादन आणि त्यापासून मिळणारं उत्पन्न हे नेहमीच कमी असतं. अशावेळी ॲग्रोवनमधील प्रसारित झालेल्या यशोगाथेपासून प्रेरणा घेऊन मधुमका लागवडीचा चव्हाण बंधूंचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. ॲग्रोवनचं बघतो सक्सेस स्टोरी, आणि याच्यानुसार मलाही याचा खूप चांगला फायदा झालेला आहे. गजानन भोयर, साम टीव्ही, यवतमाळ.